माझ्या समोर बसलेली प्रिया, 48 वय. मेनोपॉजचे अनेक सिम्प्टम्स तिला होते. हॉट फ्लशेस म्हणा, अॅनिमिया, पिरियड्स हेवी झालेले, अंग दुखतंय, धडधड होतेय. पण माझ्याकडे ती सेक्स डिझायर गेलंय माझं, असं म्हणत आली होती. तर ह्या एपिसोडमध्ये ऐकूया कामेच्छा म्हणजेच सेक्शुअल डिझायर बायकांमध्ये काय असतं, कसं बदलतं आणि त्याच्यावरती काही उपाय आहेत का? वाढवायचे किंवा कमी करायचे? ऐकूया. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. गेली 30 वर्ष मी पुण्यामध्ये, इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे. व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला. यापूर्वी पहिले जे काही 15-20 एपिसोड्स आहेत, ते मी इंग्लिशमध्ये केलेत. इंग्लिश पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही लोकांनी रिक्वेस्ट केली, की तुम्ही प्लीज हाच पॉडकास्ट तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये केला, तर जास्त लोकं ऐकू शकतील, त्यांना मदत होईल. म्हणून येथे काही एपिसोड्स मी मराठी आणि हिंदीमध्ये करायचं ठरवलंय. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साउंड्स ग्रेट. ही पॉडकास्ट कंपनी आहे, जे माझ्या पॉडकास्टचं डिस्ट्रिब्युशन आणि प्रोडक्शन करतात. थँक्यू डॉक्टर. या एपिसोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, कामेच्छा, एस्पेशली स्त्रियांमधली आणि त्यात होणारे चढ उतार. तर पहिला प्रश्न हाच आहे की कामेच्छा म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये डिझायर किंवा लिबिडो असं ते म्हणलं जातं. तर ही बायकांचा विचार करता ती प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकते का आणि ती कशावरनं ठरते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप बायका विचारतात. त्यांना कुतूहल असतं, की "अरे च्या, मला आता गेल्या 1 वर्षापासनं काही सेक्स करावंसं वाटत नाही. हे सारखे खूप मागे लागतात. पण 2 वर्षापूर्वी डॉक्टर एकदम छान होतं. सगळं मजेत चाललं होतं." मग प्रश्न विचारला, "मग मध्ये काय झालं?" मग लक्षात येतं, की अरे च्या, काहीतरी सर्जरी झालेली असते, काहीतरी ऑपरेशन झालेलं असतं किंवा कुठेतरी आजारपण झालेलं असतं किंवा मध्ये एक मूल झालेलं असतं. तर कुठल्याही स्त्रीची कुठल्याही दुसऱ्या स्त्रीच्या कामेच्छेची तुलना करता येत नाही, की बाबा तिची कामेच्छा इतकी जास्त तर माझी म्हणून कमी आहे, असं नसतं. आपली जी कामेच्छा असते कुठल्याही स्त्रीची किंवा पुरुषाची सुद्धा, ती आपल्या लाईफटाईममध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपोआप बदलत असते. फॉर एक्झाम्पल सगळ्यात हाय पॉइंट्स कुठले असतात सेक्शुअल डिझायरचे, ते युजुअली ते प्युबर्टी झाल्यानंतर अर्ली टीनेज इयर्स किंवा यूथमध्ये असतात किंवा आपण ॲक्टिव्हली एक पार्टनर शोधत असतो. ॲक्टिव्हली आपण सेक्शुअल एन्जॉयमेंटचा एक्सपिरियन्स घ्यायला बघत असतो. नुकतंच लग्न झालेलं असतं. तेव्हा डिझायर आणि लिबिडो ह्या दोन्ही गोष्टी खूप हाय असतात आणि मी थोड्या वेळानंतर मे बी एक्सप्लेन करीन की डिझायर आणि लिबिडो मी कसं डिफरन्शिएट करते. कारण की माझ्या मनामध्ये दोन्ही एक्झॅक्टली सेम नाही आहेत दोन्ही गोष्टी. पण मग काय होतं की लग्न झाल्यानंतर पहिलं मूल होतं. मग प्रेग्नन्सीच्या वेळेचं सेक्शुअल डिझायर वेगळं असतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते आपोआपच कमी होत असतं. कारण काय त्या बाईच्या शरीरातले हॉर्मोन्स वेगळे असतात. आता प्रायोरिटी वेगळी असते. ते बाळ प्रायोरिटी घेतं आणि ब्रेस्ट फीडिंग आणि इतर गोष्टींसाठी आणि त्याच्यामध्ये पण बरेचसे कॉम्प्लेक्स आयडियाज आहेत, ज्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. मग पुढे गेल्यावरती एक चेंज असतो की मे बी कॉन्ट्रासेप्शन यूज केलं जातं. पिल्स असतात किंवा कॉपर्टी असते किंवा इंजेक्शन्स असतात. कुठलेतरी कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस किंवा मेडिसिन्स असतात. त्याच्यामुळे पण डिझायरवरती फरक पडत असतो, लिबिडोवरती फरक पडत असतो. मग जसं-जसं वय वाढतं तसं आता 40शीत किंवा 50शीत डायबिटीज होतो, हार्ट डिसीज होतं, ब्लड प्रेशर होतं. त्याचे मेडिसिन्स असतात. तर त्या मेडिसिन्सचा आणि आजाराचा दोन्हीचा इफेक्ट तुमच्या हॉर्मोन लेव्हल्सवरती होत असतो. त्या हॉर्मोन लेव्हल्सवरती त्या डिझायरवरती फरक पडत असतो. त्याच्याशिवाय काय होत असते की खूप यंग एजमध्ये कपल्सला त्यांचं करिअर एस्टॅब्लिश करायचं असतं. त्यामुळे कामाचा ताणतणाव असतो. खूप लाँग वर्किंग आवर्स असतात. कधी-कधी वर्किंग अवर्समध्ये डिस्क्रिपन्सी असते आणि त्यामुळे ताणतणाव वाढतो. प्रेग्नन्सी राहिली नाही,
किंवा खूप लवकर राहिली अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, दोन्ही गोष्टींमुळे स्ट्रेस होतो आणि त्या स्ट्रेसमुळे किंवा त्याच्यासाठी वापरल्या गेलेल्या मेडिसिन्समुळे किंवा सर्जरीमुळे सुद्धा डिझायर किंवा लिबिडो कमी होतो. मग जसं वय वाढतं तसं प्रत्यक्ष जो आजार असतो, फॉर एक्झाम्पल जर कोणाला हार्ट डिसीज असलं किंवा खूप सिव्हिअर ॲनिमिया असलं, रक्ताचं प्रमाण कमी असलं, तर त्या बाईला आपोआपच लाईफमध्ये एंगेज करायची इच्छा कमी असते. तर डिझायर फॉर इंटरकोर्स कमी होतो. डिझायर फॉर इंटिमसी किंवा क्लोजनेस कमी होतोच असं नाही. आणि जसं-जसं वय वाढतं मग फॉर एक्झाम्पल सेपरेशन, डिव्होर्स आहे, विडोहुड आहे, मुलं मोठी होऊन घर सोडून गेली, त्याचं जे दुःख असतं किंवा ग्रीफ हा जो प्रोसेस असतो, हो आपल्या बहुतेकांच्या आयुष्यामध्ये 40s-50s मध्ये येतो किंवा आपण एक केअरर होतो आपल्या आई-वडिलांसाठी. जसं आमच्याकडे ते खूप सिनियर आई-वडील, त्याच्यामध्ये त्यांना लुक आफ्टर करण्यामध्ये तुमची दमछाक होते. प्लस खूप फायनान्शियल डिफिकल्टीज पण येऊ शकतात विडोहुडमुळे किंवा सेपरेशनमुळे किंवा कधी-कधी यावेळेला लीगल बॅटल्स वगैरे असतात. या सगळ्या गोष्टींमुळे जो स्ट्रेस होतो त्यामुळे डिझायर आणि लिबिडो कमी होऊ शकतो. आणि मग ओल्ड एजमध्ये तर इनकॉन्टिनेन्सीमध्ये लिकिंग युरिन आहे किंवा कुठे हिप फ्रॅक्चर झालं त्याचं पेन आहे, डिस्कम्फर्ट आहे किंवा प्रोलॅप्स म्हणजे आतलं अंग बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा इंटरकोर्स होत नाही त्यामुळे दोघा पार्टनर्समध्ये सुद्धा डिसइंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे सुद्धा डिझायर कमी होते. आणि हे फक्त स्त्रीमध्ये नाही तर पुरुषांमध्ये पण हे दिसत असतं. अच्छा. डॉक्टर, तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही कारणं आता एक्सप्लेन केलीत डिझायर डिसऑर्डरची. आणि यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हायलाईट केला, ती प्रायोरिटी. म्हणजे आपल्या समाजात अजूनही मूल झाल्यावर बाईची फर्स्ट प्रायोरिटी ही फक्त आणि फक्त मूल असायला हवी. मातृत्वाला आपण एक खूप वरचा दर्जा देतो आणि तो आवश्यकही आहे. पण दुसरीकडे त्याच्यामुळे सेक्समधला इंटरेस्ट कमी होतो का अनेक बायकांचा? आणि ह्याच्यामागे सायकॉलॉजिकल पण कारणं तितकीच असतात का? जी तुम्ही म्हणताय तसं हार्मोनल कारणं असतात तशीच? ॲब्सोल्युटली. आणि ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी डबल आहे. म्हणजे एकतर सोशल, कल्चरल ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की बाईच्या डोक्यात हेच बिंबवलेलं असतं, की तुझं काम सेक्सचं जे पर्पज आहे ते फक्त मुलं प्रोड्यूस करणं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग संपतो. मग पुरुष असेच असतात आणि बायका असेच असतात आणि जर तू बाईला सेक्स हवं असलं तर मी ती अशी होते आणि तशी होते. आणि म्हणजे त्याला खूप सगळे आपल्या सोसायटीमध्ये वाईट लेबल्स आहेत, की ज्या बाईला जी बाई सेक्स मागते किंवा सेक्स हवंसं जिला वाटत असतं, जी ती व्यक्त करते, तिला एक निगेटिव्ह लेबल लावलं जातं. आणि मी ते शब्द वापरत नाही कारण की ते खूप सोशली ॲक्सेप्टेबल नसतात. कोणाला ते ऐकायला पण खूप हार्श वाटतात. पण हा जो अनुभव आहे, की आपली सेक्शुअॅलिटी ओन करायची आणि मग त्याच्यामध्ये सेक्ससाठी मागणी करायची नवऱ्याकडे किंवा पार्टनरकडे, त्याच्याकडे असं खूप फेवरेबली बघितलं जात नाही. एस्पेशली एकदा मूल झालं, की मग त्या मुलाला प्रायोरिटी देण्यामध्ये रिलेशनशिप सॅक्रिफाईस होते. ॲक्च्युअली बायका, आणि हे माझं मत आहे, हे सर्वसाधारण मत असेल किंवा नसेल, पण हे माझं मत आहे, की जेव्हा बायका हे विसरतात, की त्यांनी जे लग्न केलं होतं ज्या माणसाबरोबर, की ज्याला आपण आयुष्यभराचं कंपॅनियन चूज केलं होतं, त्याला निग्लेक्ट करून त्यांचं आयुष्य ते दीर्घकाळासाठी सुखी कसं बनवू शकतील? हे इक्वेशनच जमत नाही, की तुम्ही ज्या पुरुषामुळे किंवा ज्या पार्टनरमुळे तुम्हाला बाळ मिळालं, मग त्याच्याकडनं सगळं अटेन्शन विथड्रॉ करून तुम्ही त्या मुलावरती अटेन्शन टाकलं, जे काही कारणांसाठी, काही काळासाठी गरजेचं पण असतं, कारण की ते मूल तुमच्यावरती अवलंबून असतं. पण ते खूप लांबपर्यंत कॅरी ऑन करणं, आणि माझ्याकडे असे खूप पेशंट्स पण आहेत आणि असे खूप एक्झाम्पल्स पण आहेत, की मॉमाज बॉय म्हणून ते इतकं त्या मुलाला कुरवाळून ठेवलेलं असते, की त्याला त्याचा इंडिपेंडेंट विचार नाहीये. त्याला त्याच्या बायकोबरोबर कसं वागायचं कळत नसतंय. सारखे त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची आणि स्वतःचं रिलेशनशिप खड्ड्यात गेलं. म्हणजे स्वतःचा नवरा असं त्याच्याकडे जर बघितलं तर तो नवरा तिच्या आसपास कधीच नसतो. तो त्याचं करत असतो, त्याचे अफेअर्स चालू असतात, त्याचं बघून घेत असतो आणि ही बाई आपलं तिच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्येच गुंतून अडकलेली असते. तर कुठल्याही रिलेशनशिपमध्ये बाईला हे ओळखणं खूप गरजेचं असतं, की आपण आपलं सेल्फ इंटरेस्ट जपतोय का ते घालवतोय? कुठलंही रिलेशनशिप जे असतं, कपल रिलेशनशिप, ते दोघांसाठी लाईफ एन्हान्सिंग असावं. म्हणजे काय, की आपलं आयुष्य दीर्घकाळासाठी सुखकारक असावं, आपलं पोटेन्शियल त्याच्यामध्ये एक्सप्लोअर व्हावं, आपल्याला त्या रिलेशनशिपमध्ये जे चॅलेंजेस असतात, ते जे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामधनं आपण ग्रो होत असतो. म्हणजे इंटेलेक्च्युअली ग्रो होत असतो, मॅच्युरिटीनी ग्रो होत असतो, स्पिरिच्युअली पण ग्रो होत असतो. हे आपलं सेल्फ इंटरेस्ट असतं. हे बाईंनी ओळखणं गरजेचं असतं. आणि हा जे सेक्स आणि इंटिमेसी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक अविभाज्य भाग आहे. हे ओळखणं कुठल्याही स्त्रीसाठी महत्वाचं आहे.
मग आला हॉर्मोन्सचा प्रश्न. हा फक्त स्त्रीमध्येच घडत असतात असं नाही ना. पुरुषांमध्ये पण हे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. फक्त पुरुषांचे जे हॉर्मोनल चेंजेस असतात ते लाँग स्ट्रेचवर असतात. ते दर महिन्याला अप्स एंड डाउन्स नसतात. पुरुषांचं जसं टेस्टोस्टेरोन लेव्हल्स असतात ते पीक असतं त्यांचं 20s आणि 30sमध्ये, मग त्याच्यानंतर ग्रॅज्युअली डिक्लाइन होतं. पण त्याच्यामध्ये असं सडनली खूप ड्रॉप होते आणि राईज होते असं नाही होत. त्याउलट बायकांमध्ये एव्हरी मंथ पीक्स आणि ट्रॉफ्स म्हणजे राईज आणि फॉल असतं हॉर्मोन्सचं. त्यामुळे आपल्याला मंथली पिरियड्स किंवा पाळी येत असते. प्रेग्नन्सीमध्ये खूप हॉर्मोन्स चेंजेस असतात. ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेला हॉर्मोनल चेंजेस होत असतात. मेनोपॉजच्या वेळेला हॉर्मोनल चेंजेस होत असतात. तर हे अप्स आणि डाउन्स हे स्त्रीच्या फक्त शरीरावरती नाही, तर ब्रेनवरती पण त्याचा इफेक्ट होत असतो. आणि एक खूप महत्त्वाचं ह्याच्यावरनं मी एक रेफरन्स देईन एका ऑथरचं. तिचं नाव आहे लुॲन ब्रिझेंडीन. तिने सध्या इंग्लिशमध्ये 2 पुस्तकं लिहिली आहेत. द फिमेल ब्रेन आणि द मेल ब्रेन. ही दोन्ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं, की स्त्रीच्या मेंदूवरती सुद्धा ह्या हॉर्मोन्सचा अप अँड डाऊनचा जो इफेक्ट असतो, तो होत असतो. पुढे जाऊन जेव्हा आपण कामेच्छेबद्दल विचार करतो किंवा सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, ऑर्गॅझम अशा गोष्टींबद्दल जेव्हा विचार करतो, तर दोन्ही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जे प्लेजरचं एक्सपिरियन्स असतं, ते ॲक्चुअली पार्शियली बॉडीमध्ये असतं, पण मोस्टली ब्रेनमध्ये असतं. आपल्या सेरेब्रल लेव्हलला होत असतं ते, ज्याला आपण प्लेजर म्हणून लेबल करतो. ओके. डॉक्टर, बऱ्याच कपल्सची किंवा स्त्रियांची पण म्हणजे अशी एक कंप्लेंट असते, की जेव्हा लग्न झालेलं तेव्हा आम्ही रोज सेक्स करत होतो. मग लग्नाला काही वर्ष झाल्यावर ते प्रमाण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा झालं. आणि आता मूल झाल्यावर किंवा लग्नाला 10-12 वर्ष झाल्यावर आम्ही लिटरली 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने इंटरकोर्स करत नाही. तर हे नॅचरल आहे का ह्याच्यावर आपण काय म्हणू की मात करू शकतो? कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक हनीमून पिरियड असतो. ते भलेही लग्न झालेल्या रिलेशनशिपमध्ये असो, कुठल्या अफेअरमध्ये असो किंवा डिव्होर्स झाल्यानंतर नवीन रिलेशनशिपमध्ये असो, साध्या जॉबमध्ये पण असतो हनीमून पिरियड. तर कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना एक एन्थुझियाझम, एक एक्साइटमेंट असते, एक्सप्लोरेशनची अपॉर्च्युनिटी असते. आता कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाविन्य टिकवून ठेवायचं असलं, तर त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये, मॅरिटल रिलेशनशिपमध्ये जी आपण एक्स्पेक्ट करतो की लाँग टर्म असेल, त्याच्यामध्ये ते जे न्यूनेस असतं, एक्साइटमेंट असतं, त्याचं फाउंडेशन काय आहे? तर त्याचं फाउंडेशन आहे कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशनच्या नंतर त्याचं फाउंडेशन आहे इंटिमसी. इंटिमसी हे फक्त फिजिकल नसतं, तर ते इमोशनल असतं, इंटेलेक्चुअल असतं, मग फायनान्शियल पण असतं. कारण काय तुमच्या मनामध्ये किती तयारी असते ह्या गोष्टी डिस्कस करायची. तुमचे जे व्हल्नरेबिलिटीज असतात, तुमचे जे चॉईसेस असतात, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेमला कसं ॲड्रेस करता, तुम्हाला किती फ्रीडम असतं स्वतःला एक्सप्रेस करायचं. त्याच्यावरनं पण तुमची इंटिमेसीची डेप्थ ठरते. मग ती जी इंटिमेसी जेव्हा डीप असते, तेव्हा तुम्ही त्या फाउंडेशनवरती जेव्हा सेक्शुअल इंटिमेसी ॲड करता, मग ती फ्रेशनेस जी आहे, जे एक्साइटमेंट आहे, ते आणण्यामध्ये थ्रेटनिंग नाही होत. कारण काय ह्युमन नीड एक आहे. एक आपली ह्युमन सायकॉलॉजिकल नीड आहे फॉर सर्टन्टी आणि अनसर्टन्टी. ह्या दोन्ही असे काइंड ऑफ काय बरं म्हणावं आपण कॉन्फ्लिक्टिंग नीड्स आहेत, की एका वेळेला आपल्याला खूप एक्साइटमेंट आणि न्यूनेस पण हवं असतं आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी सर्टन्टी म्हणजे सिक्युरिटी आणि सेफ्टी पण हवी असते, की हो बाबा आपण असं काहीतरी केलं तर आपल्याला एकदम रिजेक्शन तर नाही मिळणार, कोणी आपल्याला बावळट तर नाही म्हणणार आणि पण लाईफमध्ये खूप गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोर करत नाही किंवा करतच नाही कारण आपल्याला टीकेची भीती असते. कोणीतरी आपल्यावरती टीका करेल, आपल्याला बावळट समजेल, आपल्याला एक्सपोज करेल, पब्लिकली ह्युमिलेट करेल म्हणून आपण खूप गोष्टी करत. तसं रिलेशनशिपमध्ये पण असतं. आपला जो पार्टनर आहे, आपण काहीतरी नवीन सजेस्ट केल्यामुळे तो आपल्याला रिजेक्ट करणार नाही किंवा एकदम उलटं बोलणार नाही किंवा आपल्यावरती रागवणार नाही किंवा आपल्याला त्याची भीती वाटणार नाही त्याच्या वागण्यामुळे. त्या एन्व्हायर्नमेंटमध्येच कुठली स्त्री आहे, ती तिची सेक्शुअॅलिटी एक्सप्लोर करून एक्सप्रेस करू शकते आणि मी स्त्रियांच्या कडून बोलते कारण आपण हा विषय आजचा स्त्रियांच्या डिझायर डिसऑर्डर्सबद्दल बोलतोय. पण हेच पुरुषांसाठी पण इक्वली लागू आहे. असे काही कमी हाउसहोल्ड्स नाहीये जिथे फिमेल डॉमिनेटिंग आहे. मग बायकोला घाबरून असे चिकार पुरुष आहेत, जे काही एक्सप्रेस करत नाहीत किंवा बायको हात लावू देणार नाही किंवा रागवेल किंवा झटकून टाकेल म्हणून ते पुढेच येत नाहीत कुठली नवीन गोष्ट करायला. तर लाँग टर्म रिलेशनशिप्समध्ये डिझायर डिसऑर्डर्स उद्भवणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. म्हणजे जे तुम्ही नरेट केलंय,
हे आय वुड से की 90% मॅरिड कपल्समध्ये आपल्याला दिसतं. मग ते कसं रिवाईव्ह होतं? आणि त्यांच्यामध्ये फ्रीडम आहे का ह्या गोष्टीला ओपन अप करायची? का ते एकमेकांपासून दुरावतच जातात, दुरावतच जातात, दुरावतच जातात. आणि मग ते जसं-जसं आपलं वय वाढतं तसं आपापल्या इंटरेस्टमध्ये आपापलं आयुष्य जगणारे असे कितीतरी हजारो लाखो कपल्स आहेत. ते डॉक्टरांपर्यंत कधी पोहोचत पण नाहीत. म्हणजे बाई आपली तिच्या गीताच्या क्लासमध्ये किंवा गाण्याच्या क्लासमध्ये किंवा पेंटिंगच्या क्लासमध्ये अडकलेली असते, कुठेतरी वाचन वर्गामध्ये जाते आणि पुरुष असतात ते आपल्या कट्ट्यावरती जातात मित्रांसोबत. फ्रायडेला ड्रिंकिंग पार्टी असते, सो कॉल्ड कार्ड्स पार्टी असते किंवा ह्याला दिलं. कधीतरी दोघं मिळून कुठल्यातरी पार्टीला जातात. फिनिश. एक दिवस तर जातं. आपलं आयुष्य तर संपतच असतं ना. बरोबर. हे तुम्ही म्हणताय की ते रिलेशन मोनोटोनस होणं हे साहजिक आहे काही वर्षांनी, पण त्याच्यावर प्रयत्नांनी मात करताही येऊ शकते. हे तुम्ही त्या इंटिमसीमध्ये कसं नाविन्य आणताय आणि तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हटलात की इंटिमसी इज नॉट म्हणजे ती दरवेळेला फिजिकलच असली पाहिजे, शारीरिकच असली पाहिजे असं नाही. तर तुम्ही जॉइंटली काय ॲक्टिव्हिटीज करताय? म्हणजे बाहेर जाऊन म्हणा किंवा सोबत म्हणा आणि त्या नॉट नेसेसरी दरवेळेला कुठल्यातरी स्पोर्ट्सच तुम्ही खेळला पाहिजे. काही वेगळ्या हॉबीज आणि हे जर तुम्ही सोबत केलं, तर त्याचाही तुम्हाला याच्या सेक्स लाईफमध्ये पण त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. एक चॅलेंज असं पण असतं, की खूप फॅमिलिअरिटी आली ना, हं, हं. तरी सुद्धा नको-नको वाटते कंपनी. तर युजुअली कसं इव्होल्यूशनमध्ये आपण बघितलंय, की पुरुषांना थोडा चेस आवडतो. द मेल पार्टनर त्याला चॅलेंज लागतं थोडंसं. तर थोडीशी अनअवेलेबिलिटी किंवा थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस, इंट्रिग, एक्साइटमेंट, कन्सीलमेंट हे सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह असतं. तर ते कसं घडवून आणायचं? त्याच्यामध्ये थोडासा डिस्टन्स कसा आणायचा? मग ती अवेलेबिलिटी आहे त्याच्यासाठी थोडंसं एफर्ट घ्यावा लागतो. ते कसं आणायचं? थोडंसं टेन्शन कसं निर्माण करायचं? ते सगळे स्किल्स असतात जे शिकावे लागतात, की कारण की ते सेम चॅलेंज प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तोच इफेक्ट आणेल असं नाही. पण आपल्याला परत-परत कपल्स रिसर्चमधनं माहिती आहे, की ओव्हर फॅमिलिअरिटी पण एक सेक्शुअल एंगेजमेंटसाठी, डिझायर चालू ठेवण्यासाठी एक डेट्रिमेंट ठरतं किंवा त्या गोष्टीला कमी करतं. तर मग पर्टिक्युलरली कसं स्त्रीचं जे असं व्यक्तिमत्व असतं ना, त्याच्याकडे असं इंट्रिग, एक्साइटमेंट, कन्सीलमेंट आणि इरॉटिकामध्ये आपण हे खूप गोष्टी वाचतो. जे लिटरेचर आहे, इरॉटिका लिटरेचर आहे, की आपण असं म्हणतो द एल्युअर ऑफ अ वुमन जे असतं ती तिच्या सिक्रेसीमध्ये असतं किंवा तिच्या डोळ्यांमध्ये असतं किंवा तिच्या स्टोरी टेलिंगमध्ये असतं किंवा तिच्या वागण्यामध्ये असतं, की सगळं ओपन नसतं. काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी अजून असतं. ते डेप्थ असते. तेव्हा डिझायर, एंगेजमेंट, एक्साइटमेंट हे स्टिम्युलेट होतं कपल रिलेशनशिपमध्ये. डॉक्टर, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की पुरुषांमध्ये कामेच्छा, डिझायर ही जास्ती असते आणि बायकांमध्ये ती नसते. तर काय सांगाल तुम्ही याच्यावर? ॲक्चुअली तसं म्हणलं तर सेक्समध्ये कुठले स्टँडर्ड्स नसतात. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे, की सगळ्याच पुरुषांचं नेहमीच डिझायर हाय असतं. आपण जसं बायकांमध्ये बघितलं तसं पुरुषांमध्ये पण चेंज होत असतं. जसं त्यांचे लाईफ स्टेजेस बदलत असतात. टीनेज इयर्समध्ये किंवा यूथमध्ये डिझायर हाय असतं. मग मे बी फायनान्शियल चॅलेंजेस, करियर डिफिकल्टीजमुळे किंवा टेस्टोस्टेरोन कमी झाल्यामुळे, ओबेसिटी, डायबिटीज ह्याच्यामुळे पुरुषांमध्ये सुद्धा डिझायर डिसऑर्डर्स उद्भवतात. जर कुठला पुरुष अशा बाईबरोबर असला जिच्यामध्ये जिच्या कारणामुळे अनकॉन्झ्युमेशन असतं, पेनफुल सेक्स असतं किंवा दोघांमध्ये खूप वाद असले, भांडणं असले, त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषांना सुद्धा डिझायर डिसऑर्डर्स होतात. म्हणजे डिझायर कमी होतं सेक्स करायचं. आपोआपच ते स्वतःची डिझायर मारून टाकतात. आपल्याला असं पण दिसतं, की काही रिलेशनशिप्समध्ये दोन्हीमध्ये एक डिस्क्रिपन्सी असते. म्हणजे इदर पुरुषाला किंवा स्त्रीला जास्त डिझायर असते आणि पार्टनरला एवढी नसते. आणि असं नाहीये, की नेहमी पुरुषालाच खूप जास्त असते आणि बाईला कमी असतं. उलटं पण होऊ शकतं. तर हे लक्षात घेणं आहे, की आपल्या सेक्शुअल डिझायरचं जे डिस्कशन आहे, ते प्री-मॅरिटल एन्काउंटर्सच्या वेळेला होणं खूप गरजेचं असतं. की हे जे ओपनली कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे सेक्सच्याबद्दल. बाबा तुझ्या गरजा काय आहेत? माझ्या काय आहेत? जर माझ्यामध्ये सेक्सच्याबद्दल मला खूप भीती वाटते, जमत नाही, मला लाज वाटते, मला कोणीतरी असं सांगितलं होतं, तर त्या डाउट्सचं निरसन करून घेणं बिफोर मॅरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय नाहीतर मग दोघांचं आयुष्य
बिघडतं. माझ्याकडे असे कितीतरी पेशंट्स येतात आणि आपण हे पेनफुल सेक्सच्या एपिसोडमध्ये घेतलेलंच आहे, की कपल्स येतात आणि त्यांची लग्न इतके-इतके वर्ष झालेली असतात. दोघंही फ्रस्ट्रेट झालेले असतात. डिझायर असते, पण त्यांनी त्यांच्या डिझायरवरती एक डिप्रेशन आणलेलं असतं. कारण की त्यांना ते सोल्युशन न बघितल्यामुळे, सोल्युशन न दिसत असल्यामुळे त्यांना वाटतं, की आता संपलं, आपलं आयुष्य संपलं, आपल्याला कधीच नीट सेक्स एन्जॉय करायला मिळणार नाही, आपलं मॅरेज असंच संपलं. त्यातून असं पण असतं जिथे कुठल्यातरी बाईचं डिझायर वाढलेलं असतं. फॉर एक्झाम्पल सम स्टेजेस काही तिच्या लाईफ स्टेजेसमध्ये आपल्याला माहिती आहे, की प्रेग्नन्सीच्या वेळेला कधी-कधी काही बायकांचे डिझायर वाढतं. जेव्हा कॉन्ट्रासेप्शन यूज करायला लागतं, काही बायकांचं डिझायर वाढतं. कारण की प्रेग्नन्सीची जी फिअर असते, भीती असते, ती गेलेली असते. तसंच मेनोपॉजच्या वेळेला सर्वसाधारण बायकांचं डिझायर कमी होत असेल, पण काही बायका अशा पण आहेत, की आता आपल्याला पिरियड्स नाही आहेत, आता पिरियडच्यामुळे होणारा त्रास नाहीये, बाकी काही कटकट नाहीये, तर आता मी फ्री आहे माझं डिझायर एक्सप्रेस करायला त्यावेळेला. तेव्हा त्यांचं डिझायर वाढतं. कुठल्या नवीन रिलेशनशिपमध्ये डिझायर दोघांचंही जास्त असणं परफेक्टली नॅचरल आहे. त्यामध्ये सुद्धा एकाला सपोज काही आजार आहेत. फॉर एक्झाम्पल नवीन रिलेशनशिप आहे. आत्ताच एक पेशंट माझ्याकडे आली होती. ती 52 इयर्स ओल्ड आहे. मेनोपॉज होऊन तिला 2 वर्ष झालेली आहेत आणि ती आता नवीन रिलेशनशिपमध्ये आहे. तिचा जो पार्टनर आहे तो 56 का 57 इयर्सचा आहे. तो इंटरनॅशनल ट्रॅव्हलर आहे. खूप ॲक्टिव्ह आणि फिट आहे. इनिशियली जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांचे डिझायर खूप छान मॅच होत होती. पण आता तिला हार्ट डिसीज डायग्नोज झालंय. ती प्री डायबेटिक आहे. तर तिचं डिझायर लेव्हल एकदम ड्रॉप झालंय आणि नवऱ्याचं आहे तिथंच आहे. त्यामुळे आता ही डिझायर डिस्क्रेपन्सी निर्माण झाली आहे. जसं आपण तिचं तिच्या आजाराला ट्रीटमेंट देऊ, ती कशी इम्प्रूव्ह होते, तिचं फिटनेस इम्प्रूव्ह करते, तर तिचं डिझायर लेव्हल परत पूर्वीसारखं येऊ शकतं. हीच गोष्ट उलटी पण घडू शकते. जिथे पुरुषाला मे बी इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन सुरू होतंय. इथर प्रॉस्टेटच्या आजारांमुळे किंवा डायबिटीज, बीपी असल्यामुळे, कुठे मेडिसिनचा साइड इफेक्ट असल्यामुळे, जसे ते 50-60मध्ये जातात, तर हे प्रॉब्लेम्स पुरुषांना होतात. तर त्यांचं डिझायर एकदम ड्रॉप होतं. पण बाईचं डिझायर असतं ते ऑलरेडी आहे तिथेच आहे. तर ही डिझायर डिस्क्रेपन्सी ही जी असते, ही कुठल्याही कपल रिलेशनशिपमध्ये पण चेंज होत असते. तर ह्याच्यावरती उपाय काय असतो, तर कन्व्हर्सेशन असतं त्यांच्यामधलं. आपण जे इंटिमेसी डिस्क्राईब केली, ती ह्या लेव्हलची पण असते, की बाबा तुझ्या शरीरावरती ह्या गोष्टींचा इफेक्ट होतोय, तर ते ओपनली बोलून दाखवता येणं, की बाबा माहिती आहे का, मला आज खूप दमायला झालंय, मला असा-असा प्रॉब्लेम आहे, मला वाटतं ह्याच्यामुळे आहे का काय? आपण ह्याच्याबद्दल बोलूया का? कारण की ॲट अ मेडिकल लेव्हल एका डॉक्टरच्या लेव्हलला कुठल्याही कपलला पोहोचायला ते काहीतरी हर्डल्समधनं जात असतात आणि आपल्याकडे काही टेक्स्ट आहेत. फॉर एक्झाम्पल त्याला आम्ही DSM म्हणतो, डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. त्याच्यामध्ये काही व्हर्जन्स आहेत. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डिसऑर्डर्सचं डिस्क्रिप्शन आणि डायग्नोस्टिक क्रायटेरिया दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल डिझायर डिसऑर्डर्स, की 6 मंथ्ससाठी हा प्रॉब्लेम पर्सिस्टंट आहे. त्यांनी आपणहून त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा कुठलाही फिजिकल किंवा मेंटल आजार नाहीये, तरीसुद्धा हा हा आजार कंटिन्यू होतो आणि तो बरा होत नाहीये. तेव्हा त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो. तोपर्यंत ती डिफिकल्टी असते जे ते झेलत असतात. ॲक्चुअली कसं आहे, की सेक्शुअल डिझायर प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज हे प्रत्येक कपलला फेस करायला लागतात त्यांच्या लाईफमध्ये. अप्स आणि डाउन्स आपल्या हेल्थमध्ये, आपल्या फायनान्सेसमध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या कन्व्हर्सेशन्समध्ये होतच असतात. कुठलंही कपल हे सांगेल, की "हो, आम्ही ह्या सगळ्या चॅलेंजेसमधनं गेलेलो आहोत. पण आम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो, ह्या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलतो, आम्ही आमच्या लाईफमध्ये एक लाईटनेस, एक जॉय, एन्जॉयमेंट, हॅपीनेस आणायचा प्रयत्न करतो, एफर्ट घालतो, तेव्हा हे सगळं सहन करण्यायोग्य किंवा सुसह्य होतं हे सगळं." तर हे पण लक्षात घेणं आहे, की सपोज कुठलं कपल असलं आणि ते हे जर एपिसोड ऐकत असले आणि त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स असले, तर ते खूप लांबपर्यंत ताणू नये. एक 6 महिने, 7 महिने जर झाले असले, तुम्ही प्रयत्न करताय तुमच्या प्रॉब्लेमला किंवा डिफिकल्टीला ओव्हरकम करायला आणि ते सोल्युशन तुम्हाला इमिडिएटली दिसत नाहीये किंवा काही फरक पडत नाहीये, तर तुम्ही तुमचं रिलेशनशिप गमावू नका. तुम्ही काउन्सिलरचा, डॉक्टरांकडे जाऊन ज्या गोष्टीमुळे हे डिझायर डिसऑर्डर उत्पन्न होतंय, स्टार्ट होतंय, सुरू होतंय, त्याचं डायग्नोसिस घेऊन त्याची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही रिलेशनशिपमध्ये बायकांना सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा आणि रिसर्चमधनं दिसतं की पुरुषांना त्या मॅरिटल रिलेशनशिपची खूप गरज असते. सर्व्हायव्हलसाठी, लॉन्जेव्हिटीसाठी, त्यांच्या मेंटल, फिजिकल, कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थसाठी. आपण रिसर्चमध्ये बघतो की जे पुरुष मॅरिड नसतात किंवा एका हॅपी मॅरिड रिलेशनशिपमध्ये नसतात, त्यांच्यामध्ये हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, अल्झायमर्सचं प्रमाण जास्त असतं.
ज्या बायका असतात, बायकांसाठी त्यांचे जे फिमेल फ्रेंड्स असतात, ते जास्त महत्त्वाचे असतात. त्यांच्या लॉन्जेव्हिटीसाठी, डिसीज प्रिव्हेन्शनसाठी. जेव्हा बायका अशा कुठल्या रिलेशनशिपमध्ये असतात, जिथे त्यांचा तिरस्कार होतो, जिथे त्यांना व्हायलन्स फेस करायला लागतात, जिथे ते इनहिबिटेड राहतात, त्यांचं पण रिस्क हार्ट डिसीजचं, हायपरटेन्शनचं, डायबिटीसचं जास्त असतं. तर जर तुम्ही रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट एक्सपिरियन्स करत असता, कुठल्याही प्रकारचं कम्फर्ट, डिस्कंटेंट एक्सपिरियन्स करत असलात, तर काउन्सिलिंगनी, ट्रीटमेंटनी तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याला सोल्युशन शोधून डायग्नोसिस करून ह्याच्यावरती हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तरी त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकतं. तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकतं. तुमची क्वालिटी ऑफ सेक्शुअल रिलेशनशिप इम्प्रूव्ह होऊन तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळू शकतो. थँक्यू डॉक्टर. म्हणजे डिझायर डिसऑर्डर ही आहे हेच अनेक कपल्सला कळत नसतं, अनेक स्त्रियांना कळत नसतं. पण हे जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही खरंच खूप छान एक्सप्लेन केलंत. आणि त्याच्यावर तुम्ही म्हटलात तसं हे असंच असतं, सगळी लग्न अशीच असतात, सगळे संसार असेच असतात, असं रडगाणं गाण्यापेक्षा ते लक्षात आल्यावर तुम्ही म्हटलं तसं 6 महिने फार फार तर वाट बघून लगेच डॉक्टरांना अप्रोच होणं, त्याच्यावर ट्रीटमेंट पॉसिबल आहे, काउन्सिलिंग उपलब्ध आहे. फक्त गरज ही आहे की प्रॉब्लेम आहे आपल्याला हे स्वतःला आधी सांगणं, तुमच्या पार्टनरला सांगणं आणि दोघांनी मिळून डॉक्टरांकडे जाणं. तर याचसाठी आपण डॉक्टर निलिमांचाही व्हॉट्सॲप नंबर या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर डिस्कशन करायला. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.